आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ। मागासवर्गीय महामंडळे आणि बँकांच्या मनमानी कारभाराविरोधात सातारा जिल्ह्यात एल्गार लवकरच तीव्र आंदोलनाचा इशारा। राज्य सरकारच्या विविध मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळांकडून कर्ज मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या गरजू लाभार्थ्यांची अधिकारी आणि बँकांकडून होणारी अडवणूक आता टोकाला पोहोचली आहे। या अन्यायाविरोधात महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समिती आक्रमक झाली असून सातारा जिल्ह्यात लवकरच तीव्र जिल्हास्तरीय आंदोलन छेडण्याचा इशारा समितीचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी दिला आहे। प्रशासकीय दिरंगाई आणि अर्थपूर्ण तडजोडीचे आरोप। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांसह इतर सर्वच महामंडळे आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या भोंगळ कारभारावर मोहिते यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत। प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की अधिकारी जाणीवपूर्वक कर्ज प्रकरणे बँकांकडे पाठवण्यास टाळाटाळ करतात। लाभार्थ्यांनी विचारणा केल्यास फाईल जिल्हाधिकारी समितीकडे आहे किंवा लीड बँक मॅनेजरकडे प्रलंबित आहे अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात। प्रत्यक्षात फाईल पुढे सरकवण्यासाठी अर्थपूर्ण तडजोडीची लाचेची प्रतीक्षा केली जाते असा गंभीर आरोपही समितीने केला आहे। तरुणांच्या भविष्याशी खेळ थांबवा। गेल्या अनेक महिन्यांपासून कर्ज प्रकरणांच्या नावाखाली लाभार्थ्यांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत। बँका आणि महामंडळाच्या या अन्यायी चक्रव्यूहात अडकलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी आता रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही असे मोहिते यांनी स्पष्ट केले। नेतृत्व आणि आवाहन। या आंदोलनाचे नियोजन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पोपटराव बिसे, महिला आघाडी राज्याध्यक्ष दीपालीताई वाघमारे आणि राज्य कार्याध्यक्ष असलम शेख यांनी प्रशासकीय मनमानीचा निषेध केला आहे। या लढ्यात जिल्ह्यातील जास्तीत जास्त पीडित लाभार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। बँका आणि महामंडळांच्या भोंगळ कारभारामुळे गरजू लाभार्थी पिचला जात आहे। ही मनमानी आम्ही खपवून घेणार नाही। प्रशासनाने वेळीच सुधारणा न केल्यास सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धाक मोर्चा काढला जाईल। विश्वास मोहिते, संस्थापक अध्यक्ष। प्रतिनिधी मोहन खुडे, आक्रोश मराठी न्यूज। नमस्कार, मी विश्वास मोहिते, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्ज वितरण तक्रार निवारण समिती। राज्य शासनाच्या अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना मातंग समाजाच्या उन्नतीसाठी झाली। महामंडळाच्या माध्यमातून कर्ज मंजूर करून ते राष्ट्रीयकृत बँकेकडून वितरण करून युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा हा मेन उद्देश आहे। परंतु असा असताना सातारा जिल्ह्यातल्या अण्णाभाऊ साठे महामंडळ कार्यालयातील तत्कालीन अधिकारी आणि काही कर्मचारी यांनी मातंग समाजाला हे कर्ज वितरण करत असताना प्रत्येक कर्ज वितरणावेळी मार्गदर्शन करताना, माहिती देताना मनमानी करून मातंग समाजाची दिशाभूल करण्याचं काम केलं। काही कर्ज वितरण करत असताना किंवा कर्ज मंजूर करत असताना LDMकडे पाठवलेली आहेत प्रकरणं, काही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलेली आहेत, तर काही प्रकरणं आमच्याकडे अजून त्रुटी असल्यामुळे मंजूर करता येत नाही अशा पद्धतीची चुकीची माहिती देऊन तत्कालीन अधिकारी जाधव मॅडम आणि कनिष्ठ अधिकारी जयवंत वायदंडे यांनी मात्र अतिशय मनमानी करून मातंग समाजाला वेठीस धरण्याचं काम केलं आहे। अशा बऱ्याच तोंडी तक्रारी या प्राप्त होत आहेत। तर मी या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री यांना एक आवाहन करू इच्छितो की आपण या अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या सातारा कार्यालयातल्या गेल्या 5 वर्षातली जी कर्ज वितरणाची प्रक्रिया आहे ती स्वतंत्र एक समिती स्थापन करून तपासण्यात यावी। त्या समितीमध्ये प्रशासकीय अधिकारी त्याचबरोबर आमच्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातले युवकांना त्या समितीत घेऊन पारदर्शक तपासणी करा। म्हणजे या अधिकाऱ्यांनी ज्या ज्या कायद्याला धरून ज्या ज्या मनमानी करून चुकीच्या पद्धतीनं भानगडी केल्या ते बाहेर निघतील, त्याशिवाय खऱ्या अर्थानं मातंग समाजाला न्याय मिळणार। या अधिकाऱ्याने जर कुंपणच शेत खाऊ लागलं तर मात्र त्यातनं येणारं उत्पन्न याची अपेक्षा कशी करायची अशी परिस्थिती अण्णाभाऊ साठे महामंडळ सातारा कार्यालयाच्या या कार्यक्षेत्रात होताना दिसत होती।
तर या जुन्या अधिकाऱ्यांना तपासणीसाठी बोलवून त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये कोणकोणत्या काय भानगडी केलीत का हे बाहेर काढणं गरजेचं आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करावी अशी मी आज या निमित्तानं मागणी करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.